नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, सर्वांना प्रश्न पडतो की सीटीटीची तयारी करावी की सीटीटीची तयारी सीटीटीची तयारी करावी की टीईटीची. ही टीईटी म्हणजे महाराष्ट्र शासनाची टीईटी म्हणते मी. कन्फ्युजन सर्वांना असतं सीटीटीची की टीईटीची. बघा मित्रांनो, महा टीईटीचा पेपर फुटलेला आहे, त्यामुळे आपल्याला याची आयडिया नाहीये की त्याची एक्झाम होणार कधी आहे ते. आता सध्या आपल्या हातात आहे सीटीईटी. सीटीईटीची परीक्षा ही येत्या 7 सप्टेंबरला होणार आहे, म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आता आपल्याजवळ 1 महिना आहे सीटीईटीची तयारी करायला, आणि माझा विश्वास ठेवा, तुम्ही एका महिन्यातही सीटीईटी क्रॅक करू शकता. ओके, फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे आणि क्वेश्चन्स कोणत्या प्रकारे विचारल्या जातात ह्या गोष्टीची आयडिया आली ना, तुम्हाला आपोआप पेपर सोपा जातो. बघा, मी सायन्स आणि मॅथ्समधून एक्झाम दिलेली, त्यामुळे त्याची पूर्ण आयडिया आहे मला, आणि त्या बाबतीत मी तुम्हाला गाईडही करेल. राहिला प्रश्न बालमानसशास्त्राचा, तर बालमानसशास्त्राचा जो मी कंटेंट वापरला होता बालमानसशास्त्रासाठी, म्हणजेच चाइल्ड पेडागॉजीसाठी, तर ते तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला सोपा जावं. बघा, सीटीईटी मध्ये सगळ्यात महत्त्वाचे PYQs असतात. PYQs हे खूप अगोदरचे जे PYQs असतात ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, तर त्याचीच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ते पूर्ण PYQs आपण चॅप्टर वाईज घेणार आहोत. बघा, विकास की अवधारणा इसका अधिगम से संबंध. ओके, कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग. ओके, तर याच्यावरती ऑलमोस्ट 2 ते 3 प्रश्न विचारलेले असतातच. ओके, आणि ह्याबद्दलची माहिती या अरिहंत पब्लिकेशनच्या बुकमध्ये दिलेली आहे. तर ही माहिती काही मी तुमच्यापर्यंत पूर्ण हे नाही करणार, एक्सप्लोअर नाही करणार आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ते PYQs. बघा, मागच्या वर्षी म्हणजे PYQs म्हणजे खूप जुने PYQs, म्हणजे 2011 पासूनचे जे PYQs आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सीटीटीची एक्झाम, ओके मित्रांनो, सीटीटीची जी एक्झाम आहे ती 2011 पासून सुरू झालेली होती. सेंट्रल लेवलची केंद्रीय एक्झाम, केंद्रीय परीक्षा. आणि जी महा टीईटी आहे, ही महा टीईटी सुरू झाली होती 2013 पासून. ओके, तर टीईटीचेही नो डाऊट टीईटीचेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप महत्त्वाचे असतात, पण आपल्याला सीटीईटीकडे आता सध्या कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यामुळे सीटीईटी आणि टीईटी हा मिळून अभ्यास करता आला तर खूपच सोपं होईल, कारण सिलेबस थोडा वेगळा जरी असला तरी सीटीईटीचा मला टीईटीच्या मानानं सोपा वाटतो, कारण उपयोजनात्मक प्रश्न भरपूर असतात जे की तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि टीईटीमध्ये बालमानसशास्त्राचे उपयोजनात्मक क्वेश्चन असतातच, प्लस जे मानसशास्त्र असतात त्यावरती जास्त वस्तुनिष्ठ प्रश्न असतात जे की तुमच्या ज्ञानावर आधारित असतात. ओके, ही थोडी टिप होती मित्रांनो. बघा, आता मागच्या वर्षीचे प्रश्न बघूयात, 2011 पासूनचे, चॅप्टर नंबर 1चे. बघा, प्रश्न कसा येतो ते. 2000 हा प्रश्न आलेला आहे 2011ला, जून 2011ला. तर बघा, बच्चे के उचित विकास को सुनिश्चित करने के लिए उसका स्वस्थ शारीरिक विकास एक महत्वपूर्ण पूर्व आवश्यकता है. यह कथन क्या है, याच्यासाठी आपल्याला पूर्ण ऑप्शन्स वाचावे लागतात. तुम्हाला सीटीईटी मध्ये टाइम मॅनेज खूप करावा लागतो, त्यासाठी वाचन प्रॅक्टिस लागते. बघा, सही है क्योंकि शारीरिक विकास के अन्य पक्षों के साथ अंत संबंधित है. ओके, तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विकास शुरू होता है म्हणजे केव्हा सुरू होतो बालकाचा विकास. हे जानेवारी 2012 मध्ये एक्झाम झालेली, त्यामध्ये विचारलेला प्रश्न हा आहे, प्रसव पूर्व अवस्था से विकास शुरू होता है बालक का. ओके, नेक्स्ट बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन विकास और अधिगम के बीच संबंध को सर्वश्रेष्ठ रूप में जोड़ता है. तर मी याची डायरेक्ट आन्सर सांगते. हा विचारलेला आहे सप्टेंबर 2015ला. तर बघा,
अधिगम और विकास एक जटिल तरीके से संबंधित है. विकास आणि अधिगमन हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विकास के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. कौन सा कथन सही है, तर बघा हा विचारलेला आहे फेब्रुवारी 2016चा. विकास भिन्न व्यक्तियों में भिन्न गती से होता है. ऑब्विसली विकास, वाढ आणि विकास हा आपण टॉपिक बघितलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा विकास हा वेगवेगळ्या भिन्न गतीनं होत असतो. ओके, म्हणून याचं उत्तर 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विकास के सिद्धांत के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है. गलत विचारल्यावरती आपल्याला पूर्ण ऑप्शन्स वाचावे लागतात. हा आहे सप्टेंबर 2016ला विचारलेला प्रश्न. विकास एक परिणामात्मक प्रक्रिया है जिसका ठीक ठीक मापन हो सकता है. नेक्स्ट क्वेश्चन बघा. निम्नलिखित में से कौन सा विकास एवं अधिगम के बीच संबंध को सही प्रकार से सूचित करता है. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं. विकास एवं अधिगम अंतसंबंधित और अंतर्निर्भर होता है. एकमेकाशी संबंधित पण असतो आणि एकमेकावर निर्भर पण असतो विकास आणि अधिगम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. निम्नलिखित में से कौन सी मध्य बाल्यावस्था की विशेषता है. हा आहे डिसेंबर 2019ला विचारलेला प्रश्न. बघा याचं उत्तर आहे 4 नंबरचं. बच्चे तार्किक एवं मूर्त रूप से सोचना प्रारंभ करते हैं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बाल्यावस्था की अवधि में विकास बहुस्तरीय और मिश्रित होता है. हा प्रश्न विचारला होता 2021ला जानेवारीच्या. CTTची एक्झाम ही 6 महिन्याने येत असते. बघा याचं उत्तर आहे बहुस्तरीय और मिश्रित होता है. निम्नलिखित में से मध्य बाल्यावस्था की अवधि का मुख्य प्रमाण चिन्ह कौन सा है. तर हा प्रश्न आला होता जानेवारी 2021ला. बघा हा पण जानेवारी 2021ला आलेला आहे. हा पण मोस्टली 2 ते 3 प्रश्न विचारलेले असतात, त्यामुळे टॉपिक व्यवस्थित करा. याचं उत्तर बघा. याचं उत्तर आहे हे तर्क संगत विचारों का विकास जो कि प्राकृतिक रूप से मूर्त है. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अधिगम एक डॅश डॅश और डॅश डॅश प्रक्रिया है. हा पण जॅन 2021ला विचारलेला आहे. अधिगम एक जटिल और सक्रिय प्रक्रिया है. याचं उत्तर आहे 3 नंबरचं. ओके, विकास की उस अवधि को क्या कहते हैं जब आत्मसात मानकों पर प्रश्न उठाया जाता है और अक्सर परिवार की तुलना में साथियों की राय बहुत महत्वपूर्ण हो जाती है. तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं किशोरावस्था. हा आहे डिसेंबर 2021ला विचारलेला प्रश्न. बघा नेक्स्ट क्वेश्चन. हा पण 2021ला डिसेंबर 2021ला यापूर्वीचा विचारलेला प्रश्न आणि हाही डिसेंबर 2021ला विचारलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कळत असेल की हा टॉपिक महत्वाचा आहे. विकास की कौन सी अवस्था में निम्न लक्षण समाहित है. स्वतंत्रता की स्थापना, अस्मिता का विकास और अमूर्त चिंतन. हे ऑफकोर्स किशोर अवस्थेमधले चेंजेस असतात मुलांमधले, जे की मुलांचं वय 12 ते 19 या दरम्यान त्यांच्यामध्ये हे चेंजेस होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अभिकथन किशोरों को कक्षा में चर्चा और बहस के लिए ढेर सारे मौके प्रदान करने चाहिए. उसका कारण सहयोगात्मक अधिगम अर्थ के निष्कर्ष और विभिन्न विचारों को साझा करने का अवसर देता है. तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं. ए और आर दोनों सही है, किंतु आर ए की सही व्याख्या है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बाल विकास में संवेदनशील अवधि का क्या अर्थ है. संवेदनशील अवधि का क्या अर्थ है. तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं. वह अवधि जिसमें शारीरिक वृद्धि अपने चरम पर होती है. याचं उत्तर आहे 1.
बघा मित्रांनो, जे मी उत्तरं सांगितलेले आहेत ते सर्व इथे दिलेले आहेत. त्यानुसार मी तुम्हाला आन्सर सांगितलेले आहेत या प्रश्नाचे, आणि हे आन्सर्स ऑब्विसली मोठं पब्लिकेशन आहे, त्यामुळे ह्या आन्सर्स टी मधलेच आन्सर्स आहेत. हे मी चेक पण केलेलं आहे. विदाऊट प्रूफ किंवा विदाऊट चेक मी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत नाही. ओके, जेव्हा माहिती ऑथेंटिक आहे हे कळेल तेव्हाच तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.